ताई तुमची किती सेटिंग आहे आज? तिसरी. पहिले कसं वाटतंय? खूप छान वाटते. खूप छान वाटतं गुडघ्याचं. यांना खास म्हणजे हा गुडघा जे आहे गुडघ्याचं यांना ऑस्टिओआर्थरायटिस आहे. त्यामुळे त्यांना आपण काय केलं, आता तिसरी सेटिंग आहे, थोडासा कडकड आवाज पण येतो त्यामुळे घासल्यामुळे. आणि त्यांना एक मी घरगुती लेप सांगितला. ते लेप आता किती 1 हप्ता झाला लावताय तुम्ही? 15 दिवस झाले. 15 झाले. चांगला फरक वाटतो? हो, फरक वाटतो. तर तो लेप आज लोकांना मी सांगतो, नक्की व्हिडिओ बघा आणि शेअर पण करा. आणि त्यांना थोडासा वाताचा त्रास आहे त्याच्यासाठी पण मी एक आणलेलं आहे काही मी जडीबुटी, त्याच्याबद्दल पण माहिती देणार आहे. तर लेप म्हणजे कसं, तर गुडघ्याला लेप दालचिनी पावडर 1 चमचा आणि 1 चमचा मध आणि अर्धा चमचा चुना, हे रात्री मिक्स करायचं, याचा लेप तयार करायचा आणि त्या गुडघा जिथे दुखतो तिकडे पूर्ण असा लेप लावून त्याच्यावरती कॉटन लावायचं आणि खाली काही कपडा एक बँडेज करून ठेवायचा. टाईट बांधायचं नाही जास्त, मिडियम. आणि हे रात्रभर ठेवायचं. असं कंटिन्यू जर 20-25 दिवस ते रेग्युलर केलं तरी चालतं. तुम्ही 1 महिनाभर ठेवू शकता, 15 दिवस करू, जोपर्यंत चांगला आराम येत नाही तोपर्यंत हा लेप लावत राहायचं. आता त्याच्यासोबत त्यांना एक दुसरं औषध सांगतो मी, हे तुम्ही बघू शकता. हे सगळे लोक ओळखतात, याला गुरुवेळ म्हणतात. बऱ्याच लोकांना माहिती आहे. या कोविडपासून तर गुरुवेळ काय सगळ्या लोकांना माहिती झालेलं आहे. गिलोय अमृता बोलतात त्याला हिंदीमध्ये, असं सगळ्यांनी आपल्याकडे गुरुवेळ बोलतात मराठीत. त्याची पानं अशी असतात गुरुवेळची, ही जी आहेत ना, ही पानं आणि ही वेळ असते. आणि ही वेळ जी आहे ना, ही परजीवी वनस्पती आहे. कुठल्या जर झाडावरचा तुकडा टाकला ना तुम्ही, तरी ते खाली असे मुळे बाहेर येतात आणि ते जमिनी पकडतात आणि त्याची वाढ होते. हे पारिजातक, याला रातराणी म्हणतात. याची जी फुलं असतात सफेद कलरची असतात आणि त्याची दांडी नारंगी कलरची असते. छोटं फुल असतं आणि सुगंध येतो रात्री. तर हे खास करून मी मुद्दाम दाखवायला आणलं. मागे एका पेशंटने सांगितलं करायला, ते म्हणे पारिजातक काय असतं सर, तर त्यासाठी स्पेशल दाखवतो. रातराणी पारिजातक म्हणतात. आता याची साधारणतः ताई तुम्हाला आता हा प्रयोग करायचा आहे बरोबर. याची 6 पानं घ्यायची. किती? 6 पानं. 6 पानं घेऊन त्याला थोडंसं बारीक करायचं, कुटायचं त्याला. आणि हे गुरुवेळचे साधारणतः 3-3 इंचचे तुकडे, 4 तुकडे घ्यायचे. हे तुम्हालाच देतो आज मी, घेऊन जा घरी. याचे तुकडे करून 4 तुकडे करून याला धुवून घ्यायचा. 4 तुकडे करून एवढा तुकडा एक, एवढा, एवढा आणि एवढा, म्हणजे साधारणतः एवढा दांडी पुष्कळ झालेलं. बारीक तुकडे करून जरा ठेचायचं आणि 2 ग्लास पाण्यामध्ये ते टाकायचं आणि उकळवायचं बारीक गॅसवरती. मी साधारण 2 ग्लासचं साधारणतः अर्धा ग्लास शिल्लक राहिलं पाहिजे. आणि उकळताना त्याला झाकण वगैरे ठेवायचं नाही, वाफ बाहेर गेली पाहिजे बरोबर. अर्धा ग्लास राहिला ते गाळून घ्यायचे. हे सकाळी अनुशापोटी. आणि त्याच्यामध्ये थोडं सुंठीची चूर्ण, सुंठ पावडर जी असते ती चिमूटभर टाकायची, चिमटीमध्ये येईल तेवढी. त्यात मिक्स करायचं, गाळून घ्यायचं आणि सकाळी ते प्यायचं. कंटिन्यू आपल्याला साधारणतः 45 किंवा 90 दिवस कंटिन्यू करायचं. आणि तो लेप सांगितलं, तो लेप करा. ठीक आहे, हे एवढं करा आणि मग मला तुम्ही नंतर पण सांगा की अजून किती फरक पडला. तुमचा जो कडकड आवाज आहे तोही बंद होईल. हा प्रयोग तुम्ही करायचा आहे. ठीक आहे. आणि ही तुम्ही नंतर बारीक करून सुकूनही ठेवू शकता किंवा आयुर्वेदिक दुकानात कुठे अवेलेबल असते. पण ताजं घेतलं तर बेस्ट काम.